जय संविधान। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्याचे स्वरूप अशा प्रकारे आहे की 16 तारखेपासून अमरावती शहरामध्ये शिवमहापुराण कथेचे आयोजन केलेले आहे। ती कथा सुरू असताना तिथे लाखो भाविक लोक आलेले आहेत, भाविक भक्त आलेले आहेत। त्या माध्यमातून आत्ताच केरळ राज्यामध्ये 335 रुग्ण हे कोविडचे निघाले आहे आणि त्यामध्ये 5 रुग्णांची हत्या झालेली आहे, म्हणजे मरण पावलेले आहे। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेब अमरावती आणि मनपा आयुक्त यांनी तेथे काय उपाययोजना केली हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, शिवमहापुराण कथा हे शासकीय कार्यक्रम आहे का, शासकीय प्रोग्राम आहे का? जर शासकीय प्रोग्राम असेल तर त्याची आम्हाला प्रत द्यावी। जर शासकीय प्रोग्राम ज्याप्रमाणे मंत्रालय इथून आपल्या राज्य सरकारकडून जी प्रत येते तो आम्हाला अहवाल द्यावाचा की ही शासकीय महापुराण शिवमहापुराण हा शासकीय आहे। कारण की ज्याप्रमाणे तेथे शासकीय प्रशासन यंत्रणा लावलेली आहे, जसं म्हटलं तर आरोग्य विभाग, सफाई कामगार विभाग, त्याच्यानंतर पोलीस प्रशासन विभाग, त्याच्यानंतर आरोग्य विभागाचे पूर्ण काही 700 ते 800 लोक तिथे काम करत आहे। त्यानंतर मनपा आयुक्ताच्या पूर्ण जे मनपाच्या ज्या शासकीय गाड्या आहेत, शासकीय वाहन आहे, हे सुद्धा तिथं कार्यरत आहे। शासकीय रुग्णवाहिकासुद्धा कार्यरत आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये स्त्री रुग्णालयामध्ये एका महिलेची जेव्हा काल प्रसूती झाली डिलिव्हरीच्या वेळेस, तिला रुग्णवाहिका मिळाली नाही, मात्र 4 रुग्णवाहिका ह्या शिवमहापुराणमध्ये उभ्या आहेत। याचा आम्हाला खुलासा करण्यात यावा, मनपा आयुक्त यांनी खुलासा करून द्यावा की त्या ठिकाणी जर तो शासकीय प्रोग्राम असेल तर त्या ठिकाणी शासकीय वाहन वापरण्यात येते, शासकीय यंत्रणा वापरण्यात येते, पण तो कार्यक्रम आम्हाला असं वाटते की तो कार्यक्रम खाजगी आहे। पण खाजगीमध्ये जर शासकीय वाहनांना, शासकीय कर्मचाऱ्यांना, शासकीय अधिकाऱ्यांना जर इतकी कर्तव्यास लावण्यात येत आहे तर ही इतकी यंत्रणा कोणत्या अधिकाऱ्याच्या किंवा कोणत्या मंत्र्याच्या किंवा मंत्रालयातून असं याचं परिपत्रक आहे का की शिवमहापुराण जे कथा अमरावतीमध्ये होत आहे त्या कथेला पूर्ण शासकीय यंत्रणा ही ताकदीने देण्यात यावे। याकरिता जर परिपत्रक असेल किंवा काही आदेश असतील तर त्याचा आम्हाला तात्काळ उद्यापर्यंत, आज कलेक्टर साहेब नसल्यामुळे आम्ही अधीक्षक साहेबांना दिलं, त्यांनी आम्हाला सांगितले की आज उपोषणाला बसण्याऐवजी उद्या बसा, म्हणून आम्ही त्यांचा मान सन्मान म्हणून आम्ही उद्यापासून उपोषणाला बसू। मात्र आम्हाला उद्या हे पूर्ण आदेश पाहिजे, परिपत्रक पाहिजे की शिवमहापुराण हे शासकीय कार्यक्रम आहे। जर खाजगी असेल तर आम्हाला त्याचंसुद्धा आम्हाला पत्र देण्यात यावे। आणि ज्या प्रमाणात काल 2:30 मनपा आयुक्त यांनी आदेश दिले की जे शासकीय कर्मचारी तिथे कार्यरत आहे त्यांनी आपले ओळखपत्र व शासकीय वाहन यांनी काढून ठेवावे। तिथून शासकीय वाहन काढण्यात आले, तिथून ज्या शासकीय कर्मचाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या गळ्यात ओळखपत्र होते ते सुद्धा काढण्यात आले। आणि आज त्यांना आदेश देण्यात आले आहे की कोणीही तिथं शासकीय ओळखपत्र घेऊन किंवा शासकीय वाहन तिथं नेऊ नये, आपण स्वतः तिथे या प्रकारे सेवा देण्यात यावी। कालचे सुद्धा आमच्याजवळ फोटो आहे कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे, आजचे सुद्धा आमच्याजवळ व्हिडिओ आणि फोटो संध्याकाळी 6 वाजता आमच्याजवळ येऊन जाणार आहे। म्हणून याच्याबद्दल जर आमचं खोटं असेल तर आमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायचे, आणि जर शासकीय कर्मचारी तिथं काल 16 तारखेपासून जर काम करत असतील आणि आज जर ओळखपत्र घालून ते जर ओळखपत्र न घालता काम करत असेल, जर हे आमची जर वस्तुस्थिती असेल तर यावर जे अधिकारी, जे कर्मचारी, जे मंत्री, आमदार, खासदार जर यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे। अन्यथा भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने उद्या संध्याकाळी 6 वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल। जय भीम, जय संविधान।